नमस्कार. सह्याद्री हिस्ट्री टीव्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रीकांत जोशी. आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, ही मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो. या भागामध्ये आपण मराठ्यांच्या इतिहासाची साधनं बघणार आहोत. या मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनापैकी एक महत्त्वाचं साधन म्हणजे चंपू हा काव्य प्रकार. चंपू हा काव्य प्रकार हा प्राचीन काळापासून भारतामध्ये लिहिला गेला आणि तो 16व्या शतकापर्यंत लिहिला गेला. म्हणजे इसवी सनाच्या 8व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत हा चंपू नावाचा काव्य प्रकार जो होता तो कवी, त्यानंतर काव्यकार, लेखक लिहित होते. तर चंपू म्हणजे काय, तर गद्य आणि पद्य अशा दोन्ही गोष्टींचं मिश्रण करून जो काव्य प्रकार निर्माण झाला त्याला चंपू असं म्हटलं गेलं. आणि शहाजीराजे हे स्वतः संस्कृत पंडित होते. आपल्याला माहिती आहे त्यांना संस्कृतचं चांगलं नॉलेज होतं आणि त्यामुळे त्यांनी अनेक असे संस्कृत साहित्यकार आपल्या दरबारात जे होते ते जोपासले होते, त्यांना बोलवलं, त्यांना राजाश्रय दिलेला होता. तर हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. राधा माधव विलास चंपू हा 17व्या शतकातील मराठ्यांचा इतिहास, त्या काळाचा प्रशासकीय भाग जाणून घेण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका जी आहे तो आपल्याला सांगतो. त्यामुळे आपल्याला या काव्य प्रकाराचा अभ्यास जो आहे तो महत्त्वाचा ठरतो. आपण या भागामध्ये राधा माधव विलास चंपू जे जयराम पिंडे यांनी लिहिलेला आहे, जयराम पिंड्यांची माहिती पण आपण या भागामध्ये घेणार आहोत. तर आपण या भागामध्ये ही माहिती करून घेऊया. चंपू हा असा काव्य प्रकार आहे की तो गद्य आणि पद्याचं मिश्रण आहे. चंपू हा संस्कृत विचित्र काव्य प्रकार असून तो प्राचीन काळापासून लिहिला गेला. सामान्य सनाच्या 8व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत हा काव्य प्रकार अस्तित्वात असल्याचे आपल्याला दिसून येते. चंपू हे गद्य व पद्याचे मिश्रण असून तो गायला जात असे. जैन साहित्य, बौद्ध साहित्य, त्यानंतर वैदिक साहित्य या सर्व साहित्य प्रकारात चंपू हा प्रकार आपल्याला दिसून येतो. एवढंच नाही तर मित्रांनो, चंपू या प्रकारात एक असं आहे, आपल्याला दक्षिणेमध्ये 15व्या शतकातला एक चंपू असा आहे की त्यामध्ये आकाशातून यक्ष चाललेले आहे आणि सुलतानी आक्रमणं ही पूर्ण भारतभर होत आहेत आणि हे दोन जे यक्ष आहेत आकाशातून जाणारे ते एकमेकांमध्ये चर्चा करतात. ते संस्कृतमध्ये ते काय म्हणतायत बरं, तर या ठिकाणी असलेले क्षत्रिय जे आहेत ते प्रजेचं रक्षण जे आहे ते त्यांनी करणं सोडून दिलेलं आहे आणि त्याऐवजी त्यांनी सुलतानांची चाकरी पत्करलेली आहेत. त्यापुढे ते जाऊन म्हणतात की या ठिकाणी जे ब्राह्मण आहेत, भारतातले जे ब्राह्मण आहेत ते भ्रष्ट झालेले आहेत आणि ते सुद्धा मुसलमानांची चाकरी करायला लागलेले आहेत. अशा पद्धतीचं वर्णन या 15व्या शतकातील एका चंपू काव्य प्रकारात आपल्याला दिसून येतं. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती गद्य व पद्य या दोन्ही मिश्रणांच्या आधारे काव्य रचनेमध्ये त्या काळच्या कवींनी आपल्या पुढे मांडली असं आपल्याला दिसून येतं. आपल्याला या ठिकाणी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचं चित्र दिसतंय. शहाजीराजे हे स्वतः संस्कृतचे प्रकांड पंडित होते. त्यामुळे त्यांनी अनेक संस्कृत पंडितांना राजाश्रय दिला होता. अशाच एका राजाश्रय दिलेल्या कवींपैकी एक जयराम पिंडे
यांनी राधा माधव विलास चंपू हे काव्य लिहिले आहे. शहाजीराजे भोसले यांच्या चरित्र वर्णनार्थ हे काव्य रचल्या गेले, त्यामुळे याला फार महत्त्व आहे. मित्रांनो, हा काव्य प्रकार जो आहे तो गायला जात असे आणि या राधा माधव विलास चंपू या ग्रंथाचा शोध इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी घेतला. आपल्या सगळ्यांना हे ठाऊकच आहे की इतिहासाचार्य वि का राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली आणि कोट्यावधी कागदपत्रे ही आपल्याला अभ्यासासाठी उपलब्ध करून दिली. आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचे ठरते की जयराम पेंडे कोण होता. तर जयराम पेंडे हा या काव्याच्या कर्त्याचे नाव असून त्याचे आडनाव पेंडे असे होते. काव्यात कवीने स्वतःविषयी दिलेली माहिती पाहता सप्तशृंगीच्या समोरील मार्कंडेयाच्या डोंगराखाली या कवीचे गाव आहे. त्या गावाचे नाव त्याने आपल्याला दिलेले नाही. पुढे कवीच्या आईचे नाव गंगबा व वडिलांचे नाव गंभीरराव असे होते. गुजराती, पंजाबी, हिंदी, कन्नड इत्यादी 12 भाषात हा काव्यरचना करीत असे. हे जयराम पेंडे याचं वैशिष्ट्य होतं. शहाजी राजांच्या औदार्याची कीर्ती ऐकून हा कवी कर्नाटकात शहाजी राजांची राजधानी बंगळूर येथे आला व तेथे त्याने हा चंपू एका उत्तम गायकांकडून राजापुढे गाऊन घेतला. हा ग्रंथ इतिहासाचार्य राजवाडे यांना चिंचवड येथे उपलब्ध झाला. या ग्रंथाला राजवाडे यांनी विस्तृत प्रस्तावना जोडली असून या ग्रंथात शहाजीराजे भोसले यांच्याबाबत जी ऐतिहासिक विधाने करण्यात आलेली आहे त्यांचे यथाक्रम परीक्षण केले आहे. तात्कालीन हिंदू समाज, मुसलमान समाज, भोवतालची राजकीय परिस्थिती, शहाजीराजेकालीन मराठा संस्थानिकांचे शैथिल्य, त्याचप्रमाणे एकवर्ण्य, द्वैवर्ण्य, चातुर्वर्ण्य यांची क्रमवारी उत्पत्ती, महाराष्ट्रीक लोक कोण आणि कोटचे, महाराष्ट्र क्षत्रिय म्हणजे कोण, पाणिनीकालीन ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादी अनेक विषयांचा परामर्श या प्रस्तावनेत इतिहासाचार्य राजवाडे यांनी घेतला आहे. या ग्रंथाचे संपादन सामान्य सनाच्या 1922व्या वर्षी इतिहासाचार्य राजवाडे यांनी केले. राधा माधव विलास चंपू या ग्रंथात आहे तरी काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. शहाजी राजांच्या औदार्याची कीर्ती ऐकून जयराम पेंडे हा कवी कर्नाटकात शहाजी राजांची राजधानी बंगळूर म्हणजे आजचे बेंगलोर येथे आला व तेथे त्याने हा चंपू एका उत्तम गायकाकडून राजापुढे गाऊन घेतला. एका समकालीन व्यक्तीने रचलेले शहाजी राजांबद्दलचे हे काव्य असल्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. सामान्य सनाच्या 1653 ते 58 च्या काळामध्ये हे काव्य रचल्या गेले असावे असे या चंपू काव्याचे संपादक इतिहासाचार्य वि का राजवाडे यांचे मत आहे. प्रस्तुत चंपू काव्याचे 10 उल्हास
म्हणजे एकूण 10 भाग असून अखेरीस एक परिशिष्ट मिळून एकूण 11 भाग आहे. पहिल्या 5 उल्हासात राधाकृष्ण विलासाचे वर्णन आहे, ज्याला खरा ऐतिहासिक भाग म्हणता येईल. तो 6व्या उल्हासापासून आहे. 5व्या उल्हासानंतर राधाकृष्णांचा उल्लेखही या काव्यात येत नाही. राजदर्शन, समस्या पुरण, त्यानंतर राजसभा वर्णन, राजरीती वर्णन, युव राज्य वाप्ती आणि राजनीती वर्णन अशी 6 ते 10 पर्यंतच्या उल्हासांची अनुक्रमे नावे आहेत. नमस्कार, आमचा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. तुमच्या अमूल्य कमेंट्ससुद्धा आमच्या कमेंट बॉक्समध्ये करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओमध्ये आणखीन सुधारणा करता येईल. धन्यवाद.